दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे। आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले। या स्फोटामागे बाह्य शक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का याचा सखोल तपास झाला पाहिजे। सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। दरम्यान देशात ठिकठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत आंबेडकरांनी आरएसएसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे। मस्तीत आलेलं सरकार होतं की आम्ही पाकिस्तानला अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं। पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे। आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो की इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो। अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाही आहे की नेमकं कोणी केले, काय केले, करण्याचा उद्देश काय होता। आणि हे मी असं मानतोय की एका प्रकारचं असणारं शासनाचं फेल्युअर आहे टू अँटिसिपेट कोणी केलंय, इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे। आता हे म्हणतील की इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झाले नाही, ते इंटरनल बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्ब ब्लास्टचे जेवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे। त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे। संघ कनेक्शनचं तुम्हाला ते याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही। त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही। त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथे इंटरनल किंवा मुंबईतला असणारा कबूतरखान्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही। गिरगावमध्ये ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही। त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला, तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही। त्याच्यानंतर असणारा पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे त्याचंही कोणाला असणारा ब्लास्ट माहिती नाही आहे। आता ही एवढे जर अनडिस्क्लोज किंवा अनइन्व्हेस्टिगेशन असेल इंटरनल ब्लास्टमधल्या तर तुम्हाला असणारा सिरियस प्रॉब्लेम आहे असं मला दिसतंय तिथे।